आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नैवेद्य करायला सांगू? इतक्यात नको, मी सांगतो तुम्हाला. तुळस हवी, तुळशीची पानं हवेत. बर, एक मिनिट. हॅलो, हा बोला. नाही नाही, काही टेन्शन नाही हो, आमची सुद्धा इकडे तयारी सुरू आहे. पण एक 5-10 मिनिटात तरी नक्की येईल ना? हा ठीक आहे. काय ते? अरे वा, म्हणजे पूजेसाठी तुम्ही म्हणजे काहीतरी खास मिष्टान्न बनवलं, म्हणजे काय मस्तच असणार. आपण थोड्या वेळाने बोलूया का? म्हणजे मी नंतर तुम्हाला फोन करतो, आता जरा गडबडच नाही. हा ठीक आहे ना, ठेवतो. हा बरं, तुम्हाला नैवेद्य नंतर ना? हो बरं. ते तुळशीचे पानं आणतायत ना? हो ना. हा दे, हे घ्या. बरं सीमा, काम कर, आता बाहेर बागेत जा आणि तुळशी वृंदावनात तिकडनं सगळी तुळशीची पानं आण आणि गुरुजींकडे दे. हो ठीक आहे, लवकर जा. हो हा. अशोक इकडे. आता बाहेर ते सगळे बॉक्सेस येतील मिठाईचे, तर ते उतरवून घे आणि आत नेऊन दे. ठीक आहे, जा. गुरुजी, प्रसादाचं घेऊन यायचं का लगेच? काय नाही, अजून नको, मी सांगतो तुम्हाला. जानकी, मी आता त्यांना तेच विचारलं, थोड्या वेळाने म्हणाले. अच्छा बरं, ही ओटी तयार करून आणली, ठेवते इथे. सत्यनारायण देवा, आमच्या घरातली पूजा छान पार पडू दे. हो, काळजी करू नका, पूजा अगदी सुरळीत आणि व्यवस्थित पार पडेल. फक्त आपल्या नव दाम्पत्याला बोलवून घ्या. हो हो. एकच मिनिट, एकच मिनिट. अहो, देवांश कसा दिसतोय बघितलं का? काय छान दिसतोय ना? तसं नाही हो, मुलं किती लवकर मोठी होतात ना, समर्थपणे स्वतःच्या पायावर उभी राहतात. आणि आता तर काय, देवांशचं लग्नच झालंय. मला तर सगळं हे अगदी स्वप्नवतच वाटतंय. झालं का लेकाचं कौतुक करू? जसं काय फक्त मलाच कौतुक आहे, तुम्हाला काही नाहीये का? याच्या सगळ्या मीटिंग आपण पोस्टपोन केल्यात, उद्या करूयात का? या बाकी सगळ्या मेलचे रिवर्ट ऑफकोर्स. हॅलो, हा सॉरी, माफ करा, मी देवांशी आई बोलतेय. नाही नाही, तो जरा आज बिझी आहे ना, म्हणून. तुमचं काही काम असेल ना तर उद्या फोन करेल तो. हो हो, मी सांगते ना त्याला करायला. बरं ठेवते. हा अच्छा, ठेवते काय? जानू, तुला माहितीये कोण आहे ते? चुप. तुला काय सांगितलं होतं मी? आज काही काम वगैरे करायचं नाही, आज तुला पूजेला बसायचंय. आणि एक दिवस काम नाही केलंस तर काही होत नाही, कळलं? फोन दे, परत फोन करू नकोस. हा देवा, मुलं मोठी जरी झाली ना तरी आईचं आई पण काही संपत नाही. ते कधीच संपणार नाही. छान दिसतोय. थँक्यू. सई कुठे आहे? येत आहेत. ही पाय. मला उशीर नाही ना झाला? तुम्हाला अजिबात उशीर झालेला नाहीये सोनबाई. काय झालं, असं का बघताय? अगं, तू इतकी गोड दिसतेस ना की तुझ्यावरून नजरच हटत नाहीये ना देवा. कुणाची दृष्ट नको लागायला बाई तुला. फार छान दिसतेस तू आज. आणि साडीचा रंग किती खुलून दिसतोय ना हिच्यावर. आई, बास ना आता, किती कौतुक करा. अगं बाई, लाजली. किती गोड लाजतेस ग. बरं, तुझ्या घरच्यांना आमंत्रण दिले ना पूजेचं? हो, मी
फोन केला होता पण काय येतात ना, त्यांना आग्रहाने सांगायचं ग यायला, मग आले असते. येणार ना, तेच आम्ही वाट बघतो त्यांची. ये भैरवी. झाली का तयारी? हा, पूजेची सगळी तयारी झालेली आहे. कर, चला मग. हो ना. छान दिसतोयस. थँक्यू. तू पण. आई, वरुण ये रे. इतकं सगळं झालं, ताईचं लग्नही झालं आणि कोणी मला काही बोललंही नाही. अरे बाळा, तेव्हा तुझी परीक्षा चालू होती आणि ताईचं लग्न कसं कुठल्या परिस्थितीत झालं? अगं वहिनी नाहीये तिच्या रूम मध्ये, ती पळून गेलीये. जे झालं ते चांगलंच झालंय. देवांचं आयुष्य वाढवणारी मुलगी ती नव्हतीच. मग ती मुलगी आहे तरी कोण? आणि तुला जर तेव्हाच सांगितलं असतं तर अभ्यासावरचं तुझं मन उडालं असतं. अगं आई, पण ही किती महत्वाची गोष्ट आहे. ताईच्या लग्नात तिचा सख्खा भाऊ नव्हता. कसं दिसतंय? हे बघ, तेव्हा कुठे माहित होतं की ताईचं लग्न होणार आहे? ते तर ऐनवेळेस अंजलीने गोळ घातला म्हणून. आई, मी तुला खरं सांगू, मला ना लाईफ मध्ये पहिल्यांदा अंजलीने घातलेला घोळ आवडलाय. थँक्यू अंजली. हळू बोल, मामीने ऐकलं ना तर चिडेल तुझ्यावर. मामीला चिडायला काय कुठलंही कारण पुरतं, आणि कारण नसेल तर ती ते शोधते आणि चिडते. पण मी तुमच्यावर चिडलोय. मला बघायचं होतं ताई लग्नाच्या साडीत कशी दिसते. आता फोटो काढलेत ना, मग बघ आणि रागवू नकोस. आणि राग आलास ना तर वडी खा, राग असा जाईल तुझा. वाह, माँ के हाथ की बनाई नारियल की वडी. हा, नैवेद्य दाखवू दे आधी, मग खा. ओके. आई, ताईला पण आवडतात नारळाच्या वड्या. आज आपण तिच्या घरी जातोच आहोत, घेऊन जाऊ तिला थोड्या. नाही, आपण नाही जाणार आहोत.